कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. किती मार्काचे चॅप्टर? 5 ते 7 मार्कासाठी. त्याच्यावरती प्रश्न कसा विचारतील पहा. स्टेट द अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3 किंवा 4 मार्काला विचारलं. प्रत्येक अझम्पशन अर्ध्या मार्कासाठी असेल. किती? अर्ध्या मार्कासाठी असेल. जवळजवळ बोर्डला आतापर्यंत 22 ते 24 वेळा आपण विचारलेला प्रश्न आहे. नाउ व्हॉट आर द अझम्पशन्स? अझम्पशन म्हणजे गृहीतके. आता कसं लक्षात ठेवायचं? नीट लक्ष द्या. कसं लक्षात ठेवायचं? 1 आहे 1 ला 1 फॉर 1 क्यूबिक सेंटीमीटर मध्ये असणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या. काय अझम्पशन? मग अ गॅस मॉलिक्यूल consists of large number of molecules in 1 cubic centimeter of gas. How many molecules are there? 2 into 10 raised to 19 molecules. म्हणजे एका क्यूबिक सेंटीमीटर मध्ये मॉलिक्यूलची संख्या किती असते? 1 क्यूबिक म्हणजे किती? 1 सेंटीमीटर लांब, 1 सेंटीमीटर रुंद आणि 1 सेंटीमीटर उंच. एवढ्या आकारामध्ये किती मॉलिक्यूल्स असतात? तर 2 वरती किती झिरो? 19 झिरो. त्यानंतर दुसरा 2 TW 2 म्हणजे 2 डाय. डाय म्हणजे किती? 2. The gas molecules are perfectly elastic pair. गॅस मॉलिक्यूल परफेक्टली इलास्टिक पेअर आहेत of very small diameter. म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न करतो? गॅस मॉलिक्यूलचा डायमीटर अतिशय लहान आहे आणि तो किती आहे? ऑफ द ऑर्डर ऑफ 10 raised to -10 मीटर येत आहे. म्हणजे 2 फॉर डाय. आता 3 THREE. डबल ई इथं डबल आहे. काय कसं लक्षात ठेवणार? ऑल द गॅस मॉलिक्यूल ऑफ सेम गॅस आर आयडेंटिकल. एकाच गॅसचे सर्व मॉलिक्यूल समान असतात, सारखे असतात. 4th वन देयर इज. आता 4 फॉर फोर्स. FOR 4 फॉर फोर्स. नाउ देयर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू गॅस मॉलिक्यूल. देयर इज नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोन समान मॉलिक्यूल मध्ये किंवा त्या मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन नसते. The actual volume, P for volume. Now, actual volume occupied by the gas molecule is very small as compared to the volume of container. आता जर समजा एखादं पात्र घेतलं आणि ते पात्राचा पूर्ण आकार आणि त्यातल्या असणाऱ्या एका मॉलिक्यूलचा याची जर तुलना केली, एका क्यूबिक सेंटीमीटर एवढे मॉलिक्यूल्स असतात, मग ते मॉलिक्यूल एक छोटा घेतला तर किती लहान असेल? म्हणजे पूर्ण पात्रामध्ये असणाऱ्याचा आकारमान जास्त असेल एका मॉलिक्यूलच्या आकारमानापेक्षा. मीन्स त्यानंतर 6 फॉर स्टेट SIX 6. Their gas molecules are in the state of random motion. Random motion म्हणजे कसली मोशन? इथून मॉलिक्यूल झाला, इथं धडकला, परत इकडे गेला, इथं धडकला, परत इकडे गेला, इकडे धडकला, परत इकडे गेला, इकडे धडकला. म्हणजे ही जी मोशन आहे, ह्या मोशनला कसली मोशन म्हणायचं? रॅन्डम मोशन. म्हणजे गॅस मॉलिक्यूल आर इन द स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. दे आर मूव्हिंग ऑन ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ ऑल पॉसिबल व्हेलॉसिटी. म्हणजे सर्व डायरेक्शन मध्ये सर्व व्हेलॉसिटीला ते मूव्ह होतात. आता त्याचा इफेक्ट साध्यामध्ये दाखवलाय ऑन अपॉन म्हणजे त्यामुळे कुणामुळे? रॅन्डम मोशनमुळे. ऑन अकाउंट ऑफ रॅन्डम मोशन देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ कोलिजन. आता अनेक मॉलिक्यूल्स आहेत, इकडे इकडे सैरा वैरा पळायला लागलेत, म्हणजे त्याच्यामध्ये काय होण्याचा धोका आहे? टक्कर होण्याचा धोका आहे, कोलिजन होण्याचा धोका आहे. पॉसिबिलिटी ऑफ कोलिजन. द कोलिजन इज परफेक्टली इलास्टिक, दॅट इज देयर इज नो लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. जरी टक्कर जरी झाली त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी लॉस होत नाही. त्यानंतर बी आणि 8 सारखं दिसतंय. Between two successive collision, molecules travels in a straight line. दोन टक्कर झाल्यानंतर मॉलिक्यूल सरळ रेषेमध्ये जातात. Between two successive collision is called as free path. दोन टक्करीमध्ये जे अंतर आहे त्या अंतराला काय म्हणतात? फ्री पाथ. आणि सगळ्याचा जर अवरेज घेतला तर त्याला काय म्हटलं जातं? मीन फ्री पाथ. अवरेज ऑफ ऑल फ्री पाथ इज कॉल्ड एज मीन फ्री पाथ. अवरेज ऑफ ऑल फ्री पाथ इज कॉल्ड एज मीन फ्री पाथ. आता 9 बघा, 9 काय? N9 negligible. Time required for actual collision is negligibly small as compared to time required to traveling the free path. म्हणजे टक्कर होण्यासाठी थोडाच कालावधी लागतो, टक्कर होण्याच्या अंतरापर्यंत जाईपर्यंत. बरोबर ना? Means time required for actual collision is negligibly small
get to the time required for traveling the 3 path. 10th one, TEL. Though the molecules are in the state of random motion, the average number of molecules per unit volume remains constant. एखादा जर आकारमान घेतला आणि त्याच्यामधले मॉलिक्यूल संख्या बदलणार नाही का, तेवढीच राहणार आहे. The average number of molecules per unit volume remains constant. आता 11 for energy, ELEVEN, 11 energy. Now the average kinetic energy of molecule is constant at constant temperature. Average kinetic energy molecule ची constant असते constant temperature ला, आणि average kinetic energy of the gas molecule directly proportional असतो त्याच्या absolute temperature. Yes, kinetic energy is directly proportional to the absolute temperature. Yeah, these are assumptions. Now these are the assumptions of kinetic theory of gas.